आपल्या हिंदू धर्मात श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो. देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू हे योग निद्रेत जातात आणि सृष्टीचा सर्व कारभार हा भगवान शंकरांकडे असतो. या 4 महिन्याच्या कालावधीत भगवान शंकरांच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. विशेषतः श्रावण महिन्यात भगवान शंकरांची उपासना केल्यास आपल्यावरती त्यांची विशेष कृपा राहते आणि श्रावण महिन्यातले सोमवार अत्यंत पवित्र मानले जातात. कैलास राना शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सर्वांना माझ्या सर्व स्वामी भक्तांना प्रथम श्री स्वामी समर्थ. आपण बऱ्याचशा सेवा करत असतो, पूजा अर्चा करत असतो. त्यातली त्यात श्रावण महिना हा आपल्या सर्वांचाच खूप आवडतीचा महिना असतो. तर श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. तर या श्रावण महिन्यात आपण बरेचसे व्रतवैकल्य करू शकतोय. तर त्यातीलच मी आज एक व्रत सांगणार आहे, जे आपण या महिन्यापासून सुरुवात केली तर अतिपवित्र मानले जाते. किंवा आपण सर्वजणच या श्रावण महिन्याची वाट पाहत असतो. का तर बरेच जण या महिन्यापासून 16 सोमवारच्या व्रताला पण सुरुवात करत असतात. काही जण या व्रतापासून या गोष्टींसाठी लांब राहतात की या व्रताच्या उद्यापनाला 16 जोड्या जेवणासाठी बोलवाव्या लागतात, त्यांचा मानसन्मान करावा लागतो आणि हे कुठेतरी आम्हाला शक्य होणार नाही किंवा ते आम्हाला परवडणारे नाही, असं काही नाही. आपण साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा हे व्रत करू शकतोय. तर साध्या सोप्या पद्धतीने व्रत कसे करता येते आणि त्याचे साध्या सोप्या पद्धतीने उद्यापनही कसे करता येते हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारही आहे. जास्त टेन्शन न घेता अगदी श्रद्धेने आणि विश्वासाने 16 सोमवारचं व्रत करा. कारण काय असतं ना, आपल्या मनात बऱ्याच इच्छा अपेक्षा असतात, जे या व्रताने पूर्ण होत असतात. अशक्य गोष्टीही शक्य करण्याची ताकद या व्रतात आहे. एवढे प्रभावशाली हे व्रत आहे. काही ताई दादा असे पण असतील या व्हिडिओवरती की आम्हाला अनुभव आलेला नाही, हे व्रत आम्ही मनोभावे केले पण याचा आम्हाला पाहिजे तसा अनुभव आलेला नाही. काय होते ना, आपण व्रताला सुरुवात करतो. व्रताला सुरुवात केली की आपल्या मनात एक गोष्ट हमेशा असते की भगवान भोलेनाथा माझी ही इच्छा पूर्ण करा, माझी ही इच्छा पूर्ण करा. त्यातच तुमचा वेळ व्हायला घालवताय आणि सेवेमध्ये पूजेमध्ये विश्वास मनातील भाव हा लावतच नाहीत तुम्ही. मग तुम्हाला आयुष्यभरासाठी जरी 16 सोमवारचे व्रत केले तरी काहीच अनुभव येणार नाहीये. कारण काय आहे ना, आपण आपली मनातली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून हे व्रत करणार असतो. पण आपल्या मनात विश्वास पाहिजे की हो माझी ही इच्छा पूर्ण होणारच. त्यासाठी भगवान शंकरांना या गोष्टीसारख्या सांगण्याची काहीच गरज नाहीये. का तर या सेवेसाठी आपण पहिल्या सोमवारी संकल्प करणार आहोत आणि त्यानंतर आपण सगळं काही महादेवांवर सोडणार आहोत. त्यांना शरण जायचे आहे आणि मनामध्ये एक विश्वास ठेवायचा आहे आणि व्रताने 100% तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होणारच म्हणजे होणारच. तर चलात मग या व्रताविषयी आपण जाणून घेऊयात. तर प्रथम 16 सोमवार कधीपासून सुरू करावेत. तर आता श्रावण महिना येत आहे. तुम्ही पहिल्या श्रावणी सोमवारपासून व्रताला सुरुवात केली तरी चालेल. तर कोणाला मासिक धर्म आलाच या टायमिंगमध्ये तर पहिल्या सोमवारी नुसते व्रताला सुरुवात केली तरी चालेल. पण माझ्या मते मला हे योग्य वाटत नाही. तुम्हाला जरी तसे करायचे असले तरी करा, पण माझ्या मते तुम्ही पुढच्या महिन्यातील येणाऱ्या अमावस्येनंतर येणारा पहिला सोमवार पासून व्रताला सुरुवात केली तरी चालेल. व्रताला सुरुवात कधी करावी ते आता आपण पाहिलं. व्रत कोणी कोणी करू शकते हे पण मी सांगते. लग्न झालेले, न झालेले, विधवा स्त्रिया, अविवाहित मुली, विवाहित महिला किंवा मुले किंवा पुरुष कोणीही हे व्रत करू शकते. याच्यासाठी वयाची मर्यादा नाहीये, याच्यासाठी कुठल्याच गोष्टींचे बंधनही नाहीये तुमच्यावरती. यावर्षी मी सुद्धा 16 सोमवारच्या व्रताला सुरुवात करणार आहे. तर ते कसे करायचे हे पण आपण डिटेल्समध्ये पाहणारच आहोत. तर चलात मग ज्याची इच्छा आहे आपण सर्वजण मिळून बरोबरच व्रताला सुरुवात करूयात 16 सोमवारच्या. तर पहिल्या सोमवारी आपल्याला संकल्प करायचा आहे. तर संकल्प कसा करायचा? या दिवशी आपली नित्य देवपूजा आटपून घ्यायची. त्यानंतर घरीच महादेवाच्या पिंडीवरती संकल्प केला तरी चालेल किंवा मंदिरात जाऊन संकल्प सोडला तरीही चालेल. तर कोणी कोणी हे व्रत निर्जळी राहून सुद्धा करतात. मी जेव्हा 16 सोमवारचे व्रत करते तर मी याच पद्धतीने करते.
की दिवसभर पाणी प्यायचे नाही, काहीही खायचे नाही. याला निर्जळी व्रत असे म्हणतात. कोणी कोणी थुंकासुद्धा गिळत नाही, कारण कुणाच्या प्रकृतीला हे झेपत पण नाही. फक्त पाणी पिऊन हे व्रत केलं तरीही चालेल. चहा वगैरे घ्यायचा नाही. तर व्रत सोडण्यासाठी काय खावे? कोणी कोणी खडीसाखर, फुटाणे खाऊन व्रत सोडतात. तर कोणी कोणी नुसते खडीसाखर, पाणी पिऊनही व्रत सोडतात. तर कोणी मलिदा म्हणजे चुरमा खाऊन सुद्धा व्रत सोडतात. आणि या गोष्टी कशा खाव्यात याला सुद्धा नियम आहे. ते मी नक्की तुम्हाला सांगेनच. आणि ज्या वेळेस संकल्प सोडणार असतो त्यावेळेसच आपल्याला ही गोष्ट पण सांगायची आहे की मी एक वेळ जेवण करणार आहे, का मी पाणी पिणार आहे, का मी चुरमा खाऊन उपवास सोडणार आहे, किंवा तुमची खूप इच्छा आहे व्रत करण्याची पण प्रकृतीला झेपत नाहीत व्रत, पण मला खरंच करायचे आहे. तर तुम्ही 1 ग्लास दुधाचा घेऊ शकताय, पण तो एकदाच. जर तुम्ही पहिल्या सोमवारी 1 ग्लास दूध घेतले तर शेवटच्या सोमवारपर्यंत, म्हणजे प्रत्येक सोमवारी तुम्हाला 1 ग्लास दूध घ्यावेच लागेल कुठल्याही परिस्थितीत. असं म्हणता येणार नाही आहे की आज घरी दूध नाही आहे, मग कसं काय करायचं ते तुम्ही हँडल करायचं. पण पहिल्या सोमवारी तुम्ही व्रत करताना जेव्हा तुम्ही 1 ग्लास दुधाचा घेसाल त्यावेळेस तुम्ही व्रताला सुरुवात केलेली असते. आणि एखाद्या दिवशी जर तुम्हाला दूध अवेलेबल नाही झालं तर तिथं तुमचं व्रत मोडलं जाईल. किंवा तुम्ही पहिल्या सोमवारी पाणी पिऊन व्रत केले, पण तुम्ही पाणी एकदमच पिऊ नका. थोडे थोडे पाणी पिले तरी चालेल. कारण काय होते ना, पाणी एकदम पिले तरी तुमचे डोके दुखू शकते, उलटी होऊ शकते, का तर दिवसभर आपल्या पोटात काय नसते, त्यामुळे त्रास होऊ शकतोय. त्यामुळे पाणी थोडे थोडे पिले तरी चालेल. पण ते पहिल्या सोमवारी पिले तरच तुम्हाला ते नंतरच्या सोमवारीही पिता येणार आहे. काय होईल? तुम्ही प्रथम विचार करसाल की हो मी करू शकते हे व्रत, मी निर्जळी व्रत करणार आहे, मी पाणी नाही पिणार. पण असं शक्य एखाद्याला होऊ पण शकत नाही. पहिला सोमवार जर तुम्ही तसं केलं आणि तुम्हाला वाटलं ह्या सोमवारी मला त्रास झालेला आहे, मी पुढच्या सोमवारी मी थोडंसं पाणी पिऊन व्रत करेन, तर हे चालत नाही. त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही पहिल्या सोमवारपासूनच थोडेसे पाणी पिऊन व्रताला सुरुवात करा. ह्या गोष्टी लक्षात घ्या. व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे. अर्घ्य देऊनच या व्रताला आपल्याला सुरुवात करायची आहे. कारण सूर्याला अर्घ्य दिल्याने आपल्याला घरामध्ये मान सन्मान, पद, प्रतिष्ठा, आपला कॉन्फिडन्स वाढणे, यासाठी आपल्याला आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात सूर्याला अर्घ्य देऊन करायची आहे. सोमवारचा दिवस हा भगवान शंकरांचा दिवस. 16 सोमवारची पूजा ही सायंकाळी प्रदोषकाळी केली जाते. पण मग दिवसभर काहीच करायचे नाही का? तर नाही. आपल्याला सकाळी देवपूजा करताना आपल्या देवघरामध्ये जे शिवलिंग आहे त्या शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यं म्हणत म्हणत, त्याचबरोबर ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणत म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर सकाळी आपल्याला शिवलीलामृताचे 11वा अध्याय पठण करायचे आहे. हे झाल्याच्या नंतरनं आपण आपल्या घरातील बाकीची कामे करू शकतोय. दिवस मावळतीच्या टायमिंगला म्हणजे प्रदोष काळात परत एकदा स्नान करावे. सफेद साडी किंवा तुमच्याकडे सफेद वस्त्र असेल तर ते परिधान करायचे. त्यानंतर पूजेला सुरुवात करायची. तुम्हाला जर मंदिरात जाऊन शक्य असेल तर तुम्ही मंदिरात जाऊन पूजा केली तरीही चालेल. तर प्रथम चौरंग घ्यायचा, चौरंगावरती सफेद वस्त्र अंथरायचं. नंतर दिवे प्रज्वलित करायचे. दिव्यांची मस्त पंचोपचारपणे पूजा करायची. नंतरनं परत एकदा आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करायचा आहे. अभिषेक नुसता पाण्याने केला तरीही चालेल, पंचामृताने केला तरीही चालेल, ऊसाच्या रसाने शक्य असेल तर ऊसाच्या रसाने अभिषेक केला तरीही चालेल. अभिषेक करताना कुठला अध्याय वगैरे वाचायची गरज नाही आहे. फक्त ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत करत अभिषेक केला तरीही चालेल. प्रथम गणपतीची पूजा करायची. महादेवाची पूजा करण्याच्या अगोदर आपल्याला गणपतीची पूजा करायची असते. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आपण गणपतीची पूजा करत असतो. गणपतीचाही अभिषेक करून घ्यायचा आणि त्यानंतरच आपण महादेवाला अभिषेक करायचा आहे. आणि हे व्रत करायचे आहे, पण खरंच प्रकृतीला झेपण्यासारखे नाही आहे. मनामध्ये भरपूर इच्छा आहे की 16 सोमवारचे व्रत करायचे आहे. तर तुम्ही एक फळ, फक्त एकच फळ खाल्लं तरी चालेल, पण एकच टाईम, ते पण एकच टाईम 12च्या नंतरनं एकच फळ खायचं.
बाकी काहीसुद्धा खायचं नाही आणि पाणीसुद्धा घ्यायचं नाही. तर या प्रकारे केलं तरी चालेल. आणि ज्यांना हे व्रत करायचे नाही, म्हणजे 16 सोमवारचे व्रत करायचे नाही, पण सोमवारचा उपवास करायचा आहे, त्यांनी या दिवशी दिवसभर मीठ खायचे नाही. तुम्ही दिवसभर दूध, दही, फळे, साबुदाणा, खीर खाऊ शकताय. संध्याकाळी म्हणजे प्रदोषकाळी जर तुमच्या घराच्या आजूबाजूला महादेवाचे मंदिर असेल तर तिथे जाऊन पूजा केली तरीही चालेल. आपल्या घरामध्ये आपण आपल्या महादेवाची पूजा केली तरीही चालेल. जर तुम्हाला शक्य नाही आहे मंदिरात जाऊन पूजा करणे, तर तुम्ही घरी पण पूजा करू शकताय. या दिवशी आपणाला कमीत कमी 108 तरी बिल्वपत्र पाहिजे नाहीत. आणि बिल्वपत्र घेताना किंवा आपण ते कुठेही फाटलेले तुटलेले नसावे असेच बिल्वपत्र घ्या. आणि जर तुम्हाला 108 बेलपत्र शक्य नसेल घेणं, तर एकच बेलपत्र प्रथम पिंडीवरती वाहा, ते परत काढून घ्या आणि परत पाण्याने धुवून परत तेच वाहिलं तरीही चालेल. पूजेसाठी आपल्याला पांढरी फुले लागणार आहेत. एक तुपाचा दिवा घ्यायचा, एक तेलाचा दिवा घ्यायचा, हे साहित्य लागणार आहे. तुपाचा दिवा जर शक्य नसेल तर कोणत्याही तेलाचा दिवा तुम्ही लावला तरीही चालेल. ज्यांनी खडीसाखरेचे व्रत केलेले आहेत त्यांनी खडीसाखर घ्यावी. ज्यांनी चुरम्याचे व्रत केलेले आहेत त्यांनी चुरमा घ्यावा. हे जे मी आत्ता सांगते हे आपल्याला संध्याकाळच्या पूजेमध्ये करायचं आहे. तर चुरमा कसा बनवायचा? तर आपल्याला गव्हाचे पीठ घ्यायचे आहे. तर ते सव्वाच्या प्रमाणे, म्हणजे मुठीने जर पीठ घेतलं तर 1.25 मूठ घ्या. वाटीने जर पीठ घेतलं तर 1.25 वाटी पीठ घ्यायचं, म्हणजे सव्वाच्या प्रमाणात आपल्याला पीठ घ्यायचं आहे. ते मळताना आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालायचं नाही आहे. त्याची तूप लावून रोटी बनवायची किंवा तुपात तळून घेतली तरीही चालेल, किंवा तूप न लावता रोटी बनवून घेतली तरीही चालेल. ती मस्त चुरून घ्यायची. थोडा गूळ टाकून त्याचे 3 समप्रमाणात गोळे बनवून घ्यायचे. आता हे झाले लाडूचे. आता आपल्याला तामण घ्यायचे आहे. त्यात शिवलिंग ठेवायचे आहे. अभिषेक झाल्याच्या नंतरनं शिवलिंग जागच्या जागेवर ठेवून द्यायची. ही पूजा तुम्ही देवघरात केली तरीही चालेल. शिवलिंगावरती पांढरी फुले, भस्म, अष्टगंध किंवा गंधगोळी लावली तरी चालेल. बेलपत्र आपण या पूजेसाठी जे काही साहित्य घेतलेले आहे ते अर्पण करून घ्यायचं आहे. रुद्राक्षाची माळ असेल तर ती आपल्याला पिंडीच्या चोहोबाजूंनी ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला 16 सोमवारच्या व्रताची जी कथा आहे किंवा जी कहाणी आहे ती वाचायची आहे. या व्रतासाठी आपल्याला 16 सोमवारच्या व्रताचे पुस्तक आवश्यक आहे, जो नैवेद्य केलेला आहे. जर तुम्ही चुरमा खाणार असाल तर चुरम्याचा, आणि जर तुम्ही खडीसाखर खाणार असाल तर खडीसाखरेचा नैवेद्य घ्यायचा. जर तुम्ही खडीसाखर खाऊन व्रत सोडणार आहात तर नैवेद्य दाखवताना खडीसाखरेचे पण 3 भाग करून घ्यायचे. नंतर नैवेद्य दाखवायचा. नंतर प्रथम गणपतीची आरती करायची. नंतर भगवान शंकरांची आरती करायची. आरती झाल्यानंतर जर तुम्ही चुरम्याचे व्रत केले असेल तर एक चुरम्याचा लाडू भगवान शंकरांना ठेवायचा. दुसरा नैवेद्य तो आपल्याला गाईला दाखवायचा आहे. तिसरा जो चुरम्याचा लाडू आहे तो घरात प्रसाद वाटून आपण खायचा. हे व्रत चालू असताना 3-4 सोमवारी जर तिसऱ्या किंवा चौथ्या सोमवारी जर पिरियड्स आले तर त्यावेळेला उपवास आहे तसाच धरायचा, पण आपल्याला हा सोमवार हिशोबात मोजण्यात येणार नाही. गावी वगैरे गेलो तर उपवास धरायचा. हे 16 सोमवारचे व्रत करत असताना ब्रह्मचर्याचे पालन वगैरे करण्याची आवश्यकता नाही, पण सोमवारी तरी या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत, या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत. 17व्या सोमवारी सेम अशीच पूजा करायची. 16 सोमवार नुसते व्रत करायचे, पूजा मांडायची, पण 17व्या सोमवारी आपल्याला उद्यापन करायचे आहे. 16व्या सोमवारी आपण उद्यापन नाही करू शकत. 16 सोमवार आपण उपवास करायचा. 17व्या सोमवारीसुद्धा आपण व्रत करायचे, उपवास करायचा. जी काही पूजा अर्चा आपण इथून मागे 16 सोमवार करत होतो तशीच पूजा अर्चा आपण करायची. जाऊन महादेवाच्या मंदिरात जाऊन जर शक्य झाले तर तुमच्या ह्याने तुम्ही करू शकताय. नाही शक्य झालं तशीच पूजा तुम्ही घरीही करू शकताय. ज्यांना शक्य असेल त्यांनी 16 जोड्या बोलवा. ज्यांना शक्य नाही त्यांनी कमीत कमी 1 जोडी बोलवली तरीही चालेल. त्यांचा मान सन्मान करा. त्यांना एखादी भेटवस्तू किंवा पोशाख द्या. पोशाख पण देणे शक्य नसेल तर टॉवेल, टोपी आणि OTPs घालून 101 रुपया दक्षिणा द्या. एवढं तर केलंच पाहिजे.
पण या दिवशी आपण अजून एक गोष्ट करू शकतोय. काय करायचे, 16 नारळ आणायचे. जिथे पूजा मांडली आहे तिथे हे नारळ ठेवून त्याची पण पूजा करायची आणि हे नारळ एखाद्या महादेवाच्या मंदिरात जाऊन त्याच दिवशी एखाद्या महादेवाच्या मंदिरात जायचं आपण आणि हे नारळ जाताना घेऊन जायचे. आणि जे व्यक्ती महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी येतील त्यांना हे नारळ द्यायचे. लेडीज असतील तर त्यांना तुम्ही हळदी कुंकू लावून नारळ द्या. जेंट्स असतील तर त्यांना तुम्ही तसेच नारळ दिले तरीही चालतील. आपण 16 जोड्या जेवू घालू शकत नाही तर आपण प्रत्येक सोमवारी पूजा मांडून त्यावेळेस तिथे आपल्या इच्छेनुसार म्हणजे आपण जी पूजा मांडतो, आता मी या पूजेमध्ये तुम्हाला दिसत असेल की मी 101 रुपयात दक्षिणा ठेवलेली आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही 101 रुपयात तुमच्या इच्छेनुसार किंवा तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही 11 रुपये ठेवा, 21 रुपये ठेवा, 51 रुपये ठेवा, ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार तिथे दक्षिणा ठेवायची. आणि ज्यावेळेस आपण प्रत्येक सोमवारची पूजा उचलतो तर ते पैसे खर्च न करता एखादा सेपरेट डब्बा करा आणि त्या डब्यात ते पैसे तसेच साचवून ठेवा. आणि ज्या दिवशी आपलं उद्यापन आहे म्हणजे आपलं उद्यापनाच्या दिवशी 17व्या सोमवारी ते पैसे आपण दानपेटीत दान करायचे आहेत. दानपेटी कुठली तर कुठल्याही महादेवाच्या मंदिरात जाऊन ते पैसे तुम्ही देऊ शकताय. त्याचबरोबर 16 सोमवारच्या पोथीसुद्धा आपल्याला दान करायचे आहेत. या दिवशी उपवास कसा सोडायचा, जर तुम्ही चुरम्याचा लाडू खाऊन उपवास सोडत असलात तर प्रथम तो खायचा आणि नंतर जो काही नैवेद्यासाठी सात्विक भोजन जेवण बनवलेले असेल तर ते ग्रहण करायचे आणि नंतर उपवास सोडायचा. उद्यापनाच्या दिवशी जर तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जाऊन अभिषेक करणं शक्य असेल तर तुम्ही तिथे जाऊन अभिषेकही करू शकताय आणि जे अभिषेकासाठी जे महाराज वगैरे तिथं असतील त्यांच्यापाशी हे पैसे दिले, त्यांना हे दान केले तरीही चालेल, काहीच हरकत नाही. तर खूप छान अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने मी आजचा व्हिडिओ पण तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. असं काहीच नाही की तुम्ही 16 जोड्या बोलवल्या पाहिजेत. काय होतं, शहर ठिकाणी पण 16 जोड्या भेटणे शक्य नाही आहे, मला माहीत आहे. आणि गाव ठिकाणी पण जर कोणी असाल किंवा कोणाची परिस्थिती नसेल की 16 जोड्या बोलवून सोमवारचे उद्यापन करावे तर काहीच हरकत नाही. तुम्ही या पद्धतीने एकदम साध्या सोप्या पद्धतीने पण तुम्ही उद्यापन करू शकताय. तुम्ही 16 सोमवार करू शकताय. तर चलात मग बरोबरच सोमवारांना आपण 16 सोमवारांना सुरुवात करूयात. मी पण या सोमवारपासून 16 सोमवारचे व्रत करणार आहे. का तर श्रावण महिना खरंच खूप पवित्र मानलेला आहे. त्याच्यापासून आपण जे काही व्रतवैकल्य करतो तर चलात सुरुवात करूयात आपण श्रावणी सोमवारांना. आजचा व्हिडिओ पण माझ्या मते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि जर कोणी व्हिडिओवरती नवीन असेल तर माझ्या चॅनेलला प्रथम सबस्क्राईब करा. चलात मग श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.